एक मोठी अपडेट जाणून घेऊयात। अलीरेजा अराफी हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती आहे। काल सर्वोच्च परिषदेमध्ये अलीरेजा अराफी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार काल सर्वोच्च परिषदेमध्ये अलीरेजा अराफी यांची हत्या झाल्याची माहिती आहे। याचा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक फ्लिन यांनी केलेला आहे। त्यामुळे आताची ही एक मोठी बातमी आपण पाहतोय। अलीरेजा अराफी हे हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत अशी माहिती ही अमेरिकेकडून देण्यात आलेली आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी असा दावा केलेला आहे। अलीरेजा अराफी यांची कालच सर्वोच्च परिषदेमध्ये नियुक्ती करण्यात आलेली होती, मात्र यानंतर ते देखील ठार झालेले आहेत या हल्ल्यामध्ये अशी माहिती सध्या समोर येते आणि अमेरिकेने हा दावा केलेला आहे की अलीरेजा अराफी हे देखील ठार झालेले आहेत। तर आताची एक मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर इराणमध्ये आता उत्तराधिकारी नेमका कोण असणार, कोण ही सगळी सूत्र सांभाळणार याची चर्चा होत होती आणि असं असतानाच काल अलीरेजा अराफी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी वाटचाल इराणची सुरू होती, मात्र आता ते देखील ठार झालेले आहेत अशी माहिती समोर येते। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे सध्या आपल्या सोबत आहेत। भारती मॅम, खरं तर ही एक मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण अलीरेजा अराफी यांच्याकडे सगळी सूत्र देण्यात आलेली होती, मात्र तेच या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे आता इराणचं भवितव्य नेमकं काय असणार? नाही, पण आपल्याला हे प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की हा दावा जो होतोय तो इस्रायली मीडियाच्या हवाल्याने केला जातोय। इस्रायली मीडियाच्या हवाल्याने अमेरिकेचे पूर्व एनएसए हे सांगतात आहेत की इस्रायली मीडियात अशा बातम्या येतात आहे की कालच ज्यांना ही सगळी जबाबदारी दिली गेली होती असे अलीरेजा अराफी सुद्धा अमेरिका आणि इस्रायलचे जे हल्ले सुरू आहेत इराणवर त्या हल्ल्यामध्ये मारले गेले। त्यामुळे खूप मोठा, जर ही बातमी खरी असेल, अशा पद्धतीने घडलं असेल तर हा खूप मोठा सेटबॅक आहे इराणसाठी। कारण काल जेव्हा खामेनी यांचा मृत्यू झाला त्यानंतर ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं की आता आम्ही चर्चा करू, चर्चेतनं पुढच्या गोष्टी सुकर होतील अशा पद्धतीने। मात्र अलीरेजा अराफी यांनी सूत्र हातात घेतली आणि हल्ले सुरूच ठेवणार अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली आणि त्यानंतर अजूनही इराणने माघार घेतलेली नाही। इराण हल्ला करतच आहे हे आपल्याला दिसतंय। मात्र आता ही जर बातमी आलेली आहे तर या बातमीनंतर काय बदल होतो हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे। अगदी बरोबर आहे। त्यामुळे नेमकं आता काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद भारती मॅम या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आत्ताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी जाणून घेऊया।